नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा जाधव तुमचं स्वागत आहे आमच्या ऑल इन वन चॅनलवर। तर मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेचा आता तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सरकार जमा करणार आहे। त्याची तारीख जी आहे ती आता फिक्स झालेली आहे। कोणाला किती पैसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, तसेच त्याची तारीख काय आहे आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत ते पण मी सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, तुम्हाला अजूनही जर पैसे भेटले नाही आहेत तर या 3 गोष्टी नक्की चेक करा। त्यातली पहिली गोष्ट आहे, तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल लिंक आहे का बघा। तुमच्या आधार कार्डला तुमच्या घरातील कोणताही नंबर लिंक असला पाहिजे। दुसरी गोष्ट आहे, तुमचे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का आणि ते कोणत्या बँकेला ॲक्टिव्ह आहे ते एकदा जरूर चेक करा। बऱ्याच जणांचं असं झालं आहे की बँक सीडिंग स्टेटस हे खूप जुन्या बँकेला ॲक्टिव्ह आहे, ती बँक सध्या तुम्ही वापरत नाही आहात। तर अशा वेळी काय करायचं, एकतर ती बँक तुम्ही चालू करून घ्या किंवा त्या बँकेला अकाउंट क्लोजिंगचा फॉर्म भरून द्या आणि जर तुमचे पैसे त्या अकाउंटला पडले असतील तर तसेच्या तसे पैसे तुमच्या दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातील। तर खूप जणांचं असं झालं आहे की बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्हच नाही आहे, इनॲक्टिव्ह आहे। तर तुम्ही आधी बँकेत जाऊन आधार डीबीटीचा फॉर्म भरून द्या आणि तुमचे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करून घ्या। तर काही महिलांना असं वाटतं की मला मेसेज येतो म्हणजे माझा नंबर लिंक आहे, तर बँकेला मोबाईल नाही तर बँकेला आधार कार्ड लिंक करायचं आहे, आधार डीबीटी ॲक्टिवेट करायचं आहे। बऱ्याचशा जणी असं म्हणतात की मला मेसेज येतो, मी आधार कार्ड देऊनच खातं काढलं आहे किंवा मी आत्ता नवीनच खातं काढलं आहे। तर असं नाही, तुम्ही एकदा बँकेत जाऊन चेक करून घ्या किंवा तुम्ही मोबाईलवरूनही चेक करू शकता की तुमचा आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का, आणि नसेल तर बँकेत जाऊन आधार डीबीटीचा फॉर्म भरून द्या आणि तुमचा आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करून घ्या। रिझन काही असो पण तुम्ही एकदा ह्या गोष्टी चेक करून घ्या। तुमच्या मोबाईलवरूनही तुम्ही ह्या गोष्टी चेक करू शकता। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्या व्हिडिओमध्ये जसे सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करून तुमच्या मोबाईलवरून आपला आधार सीडिंग स्टेटस चेक करू शकता। किंवा ज्यांना जमत नाही त्यांनी जवळच्या सेवा केंद्रात जाऊन चेक करून घ्या किंवा ऑनलाईन कामं करणारी जी काही शॉप असतात त्याच्यामध्ये जाऊनही तुम्ही चेक करू शकता। शेजारच्या मुलाला 5 रुपयाचं चॉकलेट देऊन पण तुम्ही चेक करू शकता, ते तुम्हाला चेक करून देईल, इतकं सोपं आहे। तर सांगायचं काय की हे पैसे जे येणार आहेत ते तुम्हाला आधार डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत। जर तुमचं आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह नसेल, आधार डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। लक्षात ठेवा, आधार डीबीटी ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये 29 सप्टेंबर 2024 रोजी सरकार जमा करणार आहे। रायगड येथे कार्यक्रम होणार आहे आणि त्या अंतर्गत हा हप्ता जमा होणार आहे, याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। आता कोणाला किती पैसे मिळतील, तर आत्तापर्यंत तुम्हाला एकही हप्ता जर मिळाला नसेल तर लक्षात ठेवा 4,500 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि अगोदर ज्यांना 3,000 रुपयाचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता 1,500 रुपये मिळणार आहेत। तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर मी सांगितलेल्या 3 गोष्टी नक्की चेक करून बघा। तसेच हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पाठवा आणि खरंच जर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर कमेंट करून जरूर सांगा। पुन्हा भेटू नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।